जगातील सर्वात सोपा केक, नो ओव्हन, नो मैदा, नो एग्स, आणि तेही ओव्हन कढाई काही न वापरता आपण हा केक सरळ पॅनमध्ये बनवणार आहोत. सर्वात सोपी केकची रेसिपी आहे आणि बनवूनही झटपट तयार होतो. त्याचबरोबर एवढा हेल्दी आणि टेस्टी आहे की तुम्ही मुलांनासुद्धा या देऊ शकता, कारण यामध्ये मैदा अजिबात नाही. आणि बॅटर बघा किती छान परफेक्ट बनलेलं आहे. तर चला मग झटपट सुरू करूया. केकचं बॅटर करण्यासाठी एका बॉलमध्ये 1 कप गोड दही छान फेटलेलं ॲड करायचं. त्यानंतर इथे अर्धा टीस्पून आपण बेकिंग सोडा ॲड करून घेणार आहोत आणि हे अलगद थोडं मिक्स करून घ्यायचं. बेकिंग सोडा आणि दही छान मिक्स झालं की यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. तर यामध्ये थोडे थोडे असे लंप्स दिसायला लागले की समजून जायचं आपला सोडा हा ॲक्टिवेट झालेला आहे. आता त्यामध्ये साधारण 1/4 कप आपण पिठी साखर घालून घेणार आहोत आणि पिठी साखर पण छान अशी मिक्स करून घ्यायची, मेल्ट करून घ्यायची. साखरेला पाणी सुटतं आणि आपलं मिश्रण अशा पद्धतीने थोडं सैलसर होतं. त्यानंतर यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. तर 1 मोठी वाटी घ्यायची. जर छोटी वाटी घेतली तर 1.5 वाटी होईल आणि मोठी वाटी घेतली तर 1 वाटी. अशा प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आणि ते मिश्रणसुद्धा यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. तर मिश्रण आता थोडं घट्ट झालं आहे. तर यामध्ये 1 वाटी ऑरेंज ज्यूस घालून घेत आहे मी. तर तुमच्याकडे ऑरेंज नसतील म्हणजे संत्र नसतील तर दूधसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. ऑरेंजमुळे काय होतं, आपल्या केकला अशी छान टेस्ट पण येते आणि कलरिंग पण खूप सुंदर होते. अशा पद्धतीने थोडं घट्टसर आपलं बॅटर बनून तयार होईल. तर आता याला थोडं आपल्याला सैल करायचं आहे. पण त्यापूर्वी आपण इथे काही ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत. तर इथे काजू आणि बदामचे बारीक बारीक तुकडे करून मी ॲड केलेलं आहे, साधारण अर्धा वाटी. त्यानंतर अर्धा वाटीच इथे तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 2 मोठे चमचे किंवा अर्धा वाटी इथे कोको पावडर घालून घ्यायचं आहे. कोको पावडर हा नेहमी फ्रेश यूज करायचा, त्यामुळे आपला केक खूप छान बनतो. खूप दिवसाचा स्टोअर करून ठेवलेला असेल तर तो तुम्ही इथे यूज नका करू. त्यानंतर इथे 1 चमच आपल्याला बेकिंग पावडर घालून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपण छान एकजीव करून घेणार आहोत. बॅटर जर तुम्हाला थोडं घट्ट वाटत असेल अशा पद्धतीने तर तुम्ही यामध्ये दूधसुद्धा ॲड करू शकता. तर मिश्रण आधी छान एकजीव करून घ्यायचं आणि नंतर बघायचं की जर खूप घट्ट होत असेल तेव्हाच आपण यामध्ये दूध ॲड करून घेणार आहोत. तर आधी हे मिश्रण थोडं आपण फिरवून एकजीव करून घेऊया. अशा पद्धतीने खूप जास्त हार्ड वाटत असेल तर मग आपण यामध्ये दूध ॲड करायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने आधी छान मिक्स करून घ्यायचं आणि जर खूपच हार्ड वाटलं तर यामध्ये अर्धा वाटी आपण दूध ॲड करून घेणार आहोत. तर दूध पण हे रूम टेम्परेचरवर आणून थंड करूनच आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. सर्व मिश्रण हे अगदी परफेक्टली मॅच व्हायला हवं, यासाठी याला छान असं फिरवून घ्यायचं. हळूवारपणे फिरवायचं म्हणजे सर्वच एकजीव होतील आणि अशा पद्धतीने एकदम परफेक्ट आपलं मिश्रण हे बनून तयार होईल. बघू शकता तुम्ही किती छान एकदम परफेक्ट आपण इथे केकचं मिश्रण हे तयार केलेलं आहे. तर आता हे बॅटर आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आणि पुढे आपण ज्या पॅनमध्ये केक बनवणार आहोत त्या पॅनला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर असा आपण राऊंड शेपमध्ये बटर पेपर हा देखील तयार केलेला आहे. आता ज्या पॅनमध्ये केक करत आहे त्या पॅनला तर बटर पेपर लावून घ्यायचा आणि वरून थोडंसं तेल पण लावून घ्यायचं. म्हणजे काय होतं की आपलं मिश्रण, केकचं मिश्रण हे सहज निघतं. आधी पॅनला तेल लावायचा, त्यानंतर बटर पेपर ॲड करायचा आणि त्यानंतर परत थोडंसं तेल लावायचं. ज्या पॅनमध्ये तुम्ही केक बनवत आहात तो पॅन नॉनस्टिकचा नसेल, दुसराही असेल, गंजामध्ये किंवा एखाद्या कढाईमध्ये, कशामध्येही, एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये देखील करत असाल तरीही बॅटर ह्याच पद्धतीने बनवायचं आणि प्रोसेस देखील हीच करायची. अगदी परफेक्ट बनते. तर बघा आता हे सर्वच आपण केकचं मिश्रण त्या पॅनमध्ये आपण घालून घेणार आहोत अगदी इझी पद्धतीने. खूप जास्त थिकही नको आणि खूप जास्त घट्टही नको. सैलसर अगदी सरळ आपलं मिश्रण खाली येईल अशा पद्धतीने आपलं मिश्रण व्हायला हवं. जर तुम्हाला वाटत असेल की मिश्रण खूप जास्त घट्ट झालं आहे तर दुधाची क्वांटिटी तुम्ही परत वाढवू शकता किंवा मग खूप जास्त सैल झालेलं आहे तर गव्हाचं पीठ थोडंसं परत इथे ॲड करू शकता. तर गव्हाचं पीठ मी गाळून वगैरे काही घेतलेलं नाही आहे. जे आपण नॉर्मल चपातीला यूज करतो तेच गव्हाचं पीठ इथे ॲड केलेलं आहे मी.
आता हे सर्व मिश्रण पॅनमध्ये घातल्यानंतर याला थोडं 1 to 2 टाईम टॅप करून घ्यायचं आणि त्यानंतर इथे थोडंसं अजून छान दिसावं म्हणून मी इथे काजू आणि बदामचे तुकडे ॲड केलेले आहे. तुम्हाला आवडत असलेले कोणतेही ड्रायफ्रूट तुम्ही इथे ॲड करू शकता किंवा मग तुम्हाला ड्रायफ्रूट नसेल घालायचे, फ्रूट्स घालायचे असतील तर मग तुम्ही इथे फळं देखील ॲड करू शकता. तर अशा पद्धतीने सर्व आपलं सेट झालेलं आहे आणि त्याचबरोबर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. ते पण नॉनस्टिक पॅन आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीची जाळी ठेवायची. कमीत कमी 2 ग्लास पाणी ठेवायचं म्हणजे आपण जे पॅन गॅसवर ठेवतोय त्या पॅनला पाणी लागायला हवं इतपत तिथे पाणी ठेवून द्यायचं. आणि आता ते पॅन आपण गॅसवरती ठेवायचं आणि त्याला करप करून घ्यायचं. बघा किती परफेक्ट दिसतंय आणि अगदी इझी बनून तयार देखील होतं. तर अशा पद्धतीने आपण ते गॅसवरती ठेवलं की पॅनमध्ये पाणी जर हे कमी जास्त झालं तर आपण साईडला जे पॅन दिसतंय त्या पॅनमधून आपण पाणी हे टाकत जायचं. 20 ते 25 मिनटापर्यंत हे बनून तयार होतं. वरून आपण बघू शकतो की आपला केक छान फुगतोय आणि खालून आपण ते पाण्याची क्वांटिटी मेजर पण करू शकतो. अशा पद्धतीने 20 ते 25 मिनटामध्ये आपण याला कुक केल्यानंतर बघा केक अगदी परफेक्ट बनून तयार झालेला आहे. आता बघू आतून चेक करूया पूर्ण कुक झाला आहे का. तर बघा आतून पूर्णपणे कुक झालेला आहे हा अगदी परफेक्ट. तर आता याला आपण थंड करून घेऊया. कमीत कमी 15 ते 20 मिनटानंतर हा केक बनून पूर्णपणे तयार होतो. तर बघा छान थंड झालेला आहे. थंड झाल्यानंतरच आपण साईडचे किनार हे रिमूव्ह करून घ्यायचे आणि त्यानंतर याला पलटून आपण हा केक एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. सहज निघतो. अगदी परफेक्ट केक बनून तयार आहे आपला. आता जी बटर पेपर आपण लावलेलं होतं ते बटर पेपर काढून घ्यायचं आणि याच्यावर तुम्हाला आवडत असलेला काहीही लावून घेऊ शकता. म्हणजे केकला आपण छान डिझाईन करून घेऊ शकतो. तर मी इथे काही चॉकलेट आणि काही बिस्किटचे चुरा करून घेतलेला होता. तो चुरा यावर डस्ट करत आहे. तुम्हाला आवडत असलेले फ्रूट्स किंवा काही पण तुम्ही यावर लावून अशा पद्धतीने एक लेयर देऊन घेऊ शकता किंवा नाहीही लावली तरीही केक परफेक्ट बनून तयार होतो. तर बघा माझा जगातील सर्वात सोपा केक बनून अगदी तयार आहे. नो मैदा, नो ओव्हन, नो एग. तर नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला आपले रिप्लाय कळवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. सोबतच जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनसुद्धा नक्कीच प्रेस करा.